नागपूर 12वीच्या पेपरफुटी प्रकरणात एका शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले। प्रदीप जांगडे असं आरोपी शिक्षकाचं नाव असून हा या प्रकरणातील 7वा आरोपी आहे। प्रदीप जांगडेनं अटकेतील दिनेश कोटांगले याला व्हॉट्सअपवर पेपर पाठवला होता। दिनेश कोटांगलेनं तो पेपर ट्यूशन क्लासेसचा संचालक मुस्तफा खानला पाठवला होता आणि या प्रकरणात आतापर्यंत एकूण 7 आरोपींचा थेट सहभाग आढळला असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। नागपूर पेपरफुटी प्रकरणासंदर्भात आतापर्यंत 7 आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून यामध्ये 6 आरोपीला अटक करण्यात आली। आपण बघू शकतो की दिनेश कोटांगडे असेल किंवा जो शिक्षक आहे प्रदीप जांगडे हे सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे आणि सध्या सदर पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे। आपण बघू शकतो की एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण जर का बघितलं तर यामध्ये सेंट उर्सुला स्कूलमध्ये एका विद्यार्थ्यांजवळ जो मोबाईल सापडला त्यातनं हे संपूर्ण प्रकरण पुढे आलं होतं। पेपर सुरू होण्याच्या काही मिनिटं आधी व्हॉट्सअपवर पेपर आलेले होते, त्या व्हॉट्सअपवर पेपर सोबत उत्तरं देखील नंतर पाठवण्यात आली होती आणि विद्यार्थी त्या माध्यमातून कुठेतरी कॉपी करताचा प्रकार आपल्याला पाहायला मिळत होता। त्यामुळे आपण बघू शकतो की या संपूर्ण घटनेमध्ये आतापर्यंत 7 आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट की यामध्ये एक शिक्षक देखील आहे। आपल्याला पाहायला मिळते की प्रदीप जांगडे हा जो शिक्षक आहे हा माध्यमिकचा शिक्षक आहे आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सोबतच या प्रकरणातील जो दुसरा आरोपी आहे आज दिनेश कोटांगडे याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। याआधी नागपूर पोलिसांनी 4 आरोपीलाच आधीच अटक केलेली होती। आता जो पूर्णतः जो आपण जर का घटनाक्रम बघितला तर यामध्ये हा जो दिनेश कोटांगडे आहे याला शिक्षकांनी पेपर पाठवला होता आणि दिनेश कोटांगडेने हा पेपर नंतर एक्सलेंट ट्यूशन क्लासचे मुस्तफा खान यांना पाठवला होता आणि मुस्तफा खानकडनं हा पेपर पुढे जाऊन मग कुठेतरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या आधी हा पेपर निशिकांत मूल यांच्याकडे गेला होता आणि निशिकांत मूलनी तो विद्यार्थ्यांचा जो 11th नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर पाठवला होता। त्यामुळे आता नागपूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे आणि या प्रकरणातील जो मुख्य सूत्रधार आहे याचा शोध सुरू आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।